शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजची समोर आली आहे. खुश करणारी आणि दुःखद बातमी देखील समोर आलेली आहे. दुःखद बातमी कोणती असणार आहे, खुशखबर कोणती असणार आहे सांगतो. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं होतं की जेव्हा योग्य वेळ येईल कर्जमाफी करण्याची तेव्हाच मी कर्जमाफी करणार. आता योग्य वेळ आली. बघा मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये पावसाचे इथं थैमान झालं आणि पावसामुळे अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं, पशुनांचं भरपूरसं नुकसान झालेलं आहे. आता भरपूरशा जमिनीचं नुकसान झालेलं आहे, तर शेतकरी या नैसर्गिक आपत्तीसमोर पूर्णपणे हात थांबून बसलेला आहे, खचून गेलेला आहे. आणि ह्या शेतकरी खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आता टोकाची पाऊल उचलायला सुरू केलेली आहे. आता तसंच बुलढाणा जिल्ह्यामधील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली आणि तिथल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी जे परिस्थिती पाहिली, आता योग्य वेळ हे कर्जमाफी करण्याची आली आहे. आता बघा, शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान तर झालंच झालं, त्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही कर्ज उचललं ते भरणार कुठून? तर आता योग्यच वेळ आली आहे कर्जमाफी करण्याची. त्यांनी सांगितले की योग्य वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही कर्जमाफी करणार. तर आता त्यांनी कर्जमाफीची तारीख सांगितलेली आहे. कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी करणार, संपूर्ण स्पष्टपणे आकडा त्यांनी सांगून दिलेला आहे. संपूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, बुलढाणा जिल्ह्यांमधील राहुल मोरे असतील, धाराशिव मधल्या जिल्ह्यातील लक्ष्मण पवार असतील, यांचं या अपघातामुळे जसं की त्यांचं जीवन गमावलेलं आहे. आता बघा, या भावांनी आपलं जीवनयात्रा संपवलेली आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अशी टोकाची पाऊल उचलले हे अतिशय चुकीचं आहे. परंतु आता शेतकऱ्यांसमोर इथं नाजीवन झालेले आहे. मित्रांनो, या शेतकऱ्यांना कुठेतरी इथं जसं की दिलासा दिला पाहिजे, अशा प्रकारची टोकाची पाऊल उचलली जाणार नाही. तर या शेतकऱ्यांना कुठेतरी आता सरकारच्या पाठबळीशी त्यांना उभं राहायची गरज असणार आहे. सरकारकडून आता या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक ठोस अशी मदत देण्यात यावी असं त्यांनी सांगितले. आता बघा, योग्य वेळ कर्जमाफी करण्याची येईल तेव्हाच कर्जमाफी करणार. आता खरोखर योग्य वेळ कर्जमाफी करण्याची आली आहे. आता सरकार 100% तुमची कर्जमाफी करणार आहे. कोणत्या तारखेला करणार आहे ते देखील सांगतो. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याचबरोबर विविध इथं स्तरावरून या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचं योग्य दिसून येत आहे आणि सुरू देखील झालेला आहे. राज्यातील कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत, ते कृषी अधिकारी आहेत, कृषी साहेब आहे, यांचं संपूर्ण 1 दिवसाचं वेतन या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे दिलं जाणार आहे. जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी असतील, शिक्षक असतील, तर या शिक्षकांचं देखील 1 दिवसाचं वेतन या सर्व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. विविध पक्षांच्या माध्यमातून आपल्या इथं खासदारांचं, आमदारांचं 1 महिन्याचं वेतन हे सुद्धा या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठीची घोषणा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता याचबरोबर ज्या ज्या भागांमध्ये आता मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे दौरा करत आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यान ज्या ज्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी जसं की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, विरोधी पक्षांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरपोच मदत करण्याची मागणी केली आहे. आता त्याच्याच मध्ये केलं, जसं की दुष्काळ जाहीर केला, त्याच्यासाठी जसं की कर्जमाफी करा, याचबरोबर दिलं जाणारे जे काही नुकसान भरपाईची मदत आहे ते लवकर करा, योग्य वेळी कर्जमाफी करणार आश्वासन दिलं. आता कर्जमाफीची योग्य वेळ आली. अशा कुठल्या तरी प्रकारच्या पंचनाम्यांमध्ये न अडकवता, निकषांमध्ये त्यांना अडकवताय, त्यांना सरसकट मदत द्या, कर्जमाफी करा, ह्या मागण्या केल्या जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. मित्रांनो, त्याच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी एक मागणी करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी खरगोश असं पॅकेज घ्यावं असं सुद्धा मागणी त्यांच्या माध्यमातून इथं करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी मंत्र्यांना हे मागणी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, प्रत्येक सरकारच्या माध्यमातून कुठेतरी पाऊल उचलून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे, जेणेकरून खचलेले शेतकरी हे जसे की होसात येतील आणि खचून न जाणार, त्यांना आर्थिक मदत मिळणार. आता बघा, तुम्ही ना म्हटलं होतं की कर्जमाफी करणार, आता कर्जमाफीची वेळ आली. त्यांनी सांगितलं की आता कर्जमाफी करणार. बघा, शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला जात असेल तर अनेक शेतकरी जे अतिवृष्टीमुळे खचले, परंतु आता अतिवृष्टीनंतर जीवनयात्रा संपवली जात आहे आणि कुठेतरी शेतकरी इथं घाबरून जात आहे, आपली जीवनयात्रा संपवत आहे. गांभीर्याने त्यांच्याकडे लक्ष द्या. तर बघा, आता कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलं 2 ऑक्टोबर रोजी तुमची मीटिंग बसणार आहे. यामध्ये सर्व निर्णय हे तर जे काही ओला दुष्काळ असेल, जे काही पावसामुळे झालेले बाधित शेतकरी असतील, जे काही नुकसान झालेले शेतकरी असतील, तर ते सर्व आता तिथं मांडल्या जाणार आहे. आता 2 ऑक्टोबरला तुमची कर्जमाफी होणार असं त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. सूत्रानुसार देखील ही माहिती आलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ
व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.